नमो नमः. संस्कृत व्याकरणामध्ये आपण प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी आणि पंचमी ही कारकं बघितली. आता आपण षष्ठी विभक्ती बघणार आहोत. हे कारक नाही आहे, पण ह्याचा संबंध जो आहे तो वाक्यामध्ये खूप ठिकाणी येतो आणि त्याची षष्ठीचा जो अर्थ आहे ना, तो संबंध असाच अर्थ आहे. म्हणजे नातेसंबंध असू देत, अवयव आणि अवयवी संबंध असू देत, म्हणजे अवयव आणि ज्याचे अवयव आहेत तो घटक असा संबंध असू देत, किंवा राजा आणि सेवक वगैरे असा संबंध असू देत. तर हा संबंध जेव्हा दाखवायचा असतो ना कोणत्याही दोन घटकांमधला, तेव्हा षष्ठी वापरतात. षष्ठी हे कारक नाही आहे बरं का, कारक धरलं जात नाही ते. प्रथमा ते पंचमीपर्यंतची कारक आहेत आणि सप्तमी म्हणजे अशी 6 कारक आहेत आपल्याकडे. पण षष्ठी हे कारक नाही धरलं जात. पण तरीसुद्धा आपण षष्ठी शिकणार आहोत कारक या प्रकरणामध्येच. त्याचं कारण हा विभक्तीच्या स्वरूपात आलेला आहे आणि त्याच्यामुळे विभक्तीचा जो अर्थ आहे संबंध तो खूप महत्त्वाचा आहे. पुढे जाऊन तेव्हा तुम्हाला समास प्रकरण येईल तेव्हा हा संबंध तुम्हाला कळलेला असेल ना, तर लगेच आपल्या लक्षात येतं की दोन घटकांमध्ये नातं आहे, किंवा राजा आणि सेवक असा संबंध आहे, किंवा अवयव आणि अवयवी आहे. म्हणजे झाडाची पानं, झाड हे हा घटक आहे आणि त्याची पानं हे अवयव आहेत, तर असा संबंध आहे. तेव्हा दोन्ही घटकांमध्ये जेव्हा संबंध असतो काहीतरी अशा पद्धतीचा, तेव्हा षष्ठी विभक्ती वापरतात तो संबंध सांगण्यासाठी. बघूया आता इथे षष्ठी विभक्ती कशी वापरायची. जनकः आणि पुत्रः असं इथे आपल्याला चित्र दिसतंय की ते वडील आहेत आणि मुलगा आहे. कोणाचा कोण आहे. जेव्हा आपण एखाद्या घटकाला चाचीचे हे प्रत्यय वापरतो तेव्हा त्या घटकाची षष्ठी विभक्ती होते. जनकस्य पुत्रः असं म्हणलं आहे. आता इथे उलटं पण येऊ शकतं बरं का. पुत्रस्य जनकः. तुम्ही कोणाला चाचीचे लावताय ते तुमच्यावर अवलंबून आहे. ते काही इथं त्यांनी दिलं नाही आहे. जनकः आणि पुत्रः अशी जोडी दिलेली आहे, पण तुम्ही कशालाही लावू शकता. जनकः पुत्रस्य असं जरी वापरलं तरी चालेल. त्याला क्रमसुद्धा काही बंधनकारक नाही आहे की तुम्ही षष्ठीच आधी वापरली पाहिजे पहिल्या घटकाची, दुसऱ्या घटकाची प्रथमाच वापरली पाहिजे. एकाची प्रथमा आणि एकाची षष्ठी अशी वापरणं बंधनकारक आहे. पण कोणाचं काय हे मात्र पक्क ध्यानात पाहिजे इथे बरं का, नातं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा. आता पुढे जेव्हा काही घटक येतील तेव्हा षष्ठी एकाच विशिष्ट घटकाची वापरावी लागते आपल्याला. पण आता इथे मात्र जनकस्य पुत्रः किंवा पुत्रस्य जनकः दोन्हीही वापरलं तरी चालणार आहे. षष्ठी हा संबंध दाखवणारी विभक्ती आहे, हे ध्यानात ठेवायचं. इथे बघा अवयव आणि अवयवी असा एक संबंध आहे. म्हणजे काय, झाड आहे आणि त्या झाडाचे अवयव म्हणून ती पानं आहेत. वृक्ष हा आणि पर्णानी, तर वृक्षस्य पर्णानी असंच येईल. ह्याच्यामध्ये मात्र बंधन असं आहे की वृक्ष या शब्दाचंच या पदाची षष्ठी विभक्ती वापरायची. कारण पानाची झाडं असं नसतं. झाडाची पानं म्हणजे वृक्ष या शब्दाला चाचीचे लावतोय आपण मराठीमध्ये आणि म्हणून त्याची षष्ठी आपल्याला करावी लागेल. वृक्षस्य पर्णानी. पुढे बघूया. एक छान बोका दिसतोय, मांजर आहे आणि त्याचं शावकः आहे, पिल्लू आहे त्याचं. मार्जारः शावकः. आता इथे सुद्धा नातं जरी असलं सांगताना तरी आपण पिल्लाचं मांजर असं म्हणत नाही, मांजराचं पिल्लू असंच म्हणतो आणि त्याच्यामुळे मांजर या शब्दाची षष्ठी विभक्ती करतात. मार्जारस्य शावकः. मार्जारस्य या शब्दाची षष्ठी विभक्ती केली. आता पुढे आहे, मी तुम्हाला म्हणलं होतं राजा आणि सेवक असा संबंध आहे. इथे पण तसंच आहे. नृपः आणि सेवकः. इथे सुद्धा कोणाचा सेवक, तर राजाचा सेवक. सेवकाचा राजा असं आपण म्हणत नाही, त्यामुळे राजाचा सेवक. चा हा शब्द जो आहे प्रत्यय जो आहे तो नृप या शब्दाला लागलेला आहे, या पदाला लागलेला आहे, म्हणून नृपस्य अशी त्याची षष्ठी विभक्ती केली. इथे पर्वत दिसतो एक आपल्याला आणि त्याचं टोकाचं शिखर दिसतंय. पर्वतस्य शिखरः. शिखरस्य पर्वतः इथे सुद्धा म्हणता येणार नाही, पर्वतस्य शिखरः असंच म्हणावं लागेल. इथे जसं मी तुम्हाला संप्रदाने चतुर्थी सांगताना काही जोड्या दिलेल्या होत्या, तशा इथे काही जोड्या दिलेल्या आहेत. मयूर कलाप. मयूर म्हणजे मोर आणि कलाप म्हणजे त्याचा पिसारा. मानव केशः. केशः हा शब्द तुम्हाला गेलेला असेल, कारण जेव्हा तुम्ही अवयव शिकलायत, बॉडी पार्ट शिकलेला आहात संस्कृतमध्ये, तर तेव्हा केशाः हे गेलेलं आहे आपल्याला. केस, माणसाचे केस. कर्गज. कर्गज म्हणजे कागद.
आणि कागदाचं स्यूतहा, स्यूतहा हा शब्द तुम्हाला चित्रपदकोशामध्ये आहे बघा. स्यूतहा म्हणजे पिशवी किंवा बॅग आपण म्हणतो ना, तर तो कागदाची सुद्धा बॅग किंवा पिशवी असू शकते. त्यामुळे कर्गजस्य स्यूतहा असं होईल. वस्त्रम आवरणम, जसं आपण म्हणलं मुखवस्त्रम, मास्क म्हणजे मुखवस्त्रम, तसंच वस्त्रावरणम असं पण त्याला म्हणतात. त्याचा संधी पण होऊ शकतो बरं का. पण संधी जरी झाला तरी समास पण होऊ शकतो, संधी पण होऊ शकतो. आणि इथे मात्र आपल्याला काय जोडायचं आहे, त्याचा संबंध जोडायचा आहे. आणि म्हणून वस्त्रस्य आवरणम. नृपहा कन्या, राजकन्या म्हणतो ना आपण, राजकन्या हा सुद्धा समास आहे आणि तो षष्ठी तत्पुरुष असा समास आहे. आणि म्हणून इथे काय येईल, नृपकन्या हा जर नुसता तुम्ही प वरचा जो विसर्ग आहे तो काढून टाकलात आणि एकत्र केलं तर तो समास होतो. पण आता इथे आपल्याला समासाचा काही उल्लेख करायचा नाही आहे. विभक्ती बघायची. कोणाची कोण, तर राजाची कन्या, म्हणून नृपस्य कन्या. आता जसं मयूरस्य कलापहा, मानवानाम केशाहा, इथे बहुवचन वापरलं तरीसुद्धा चालतं. फक्त आता इथे काय होईल, मयूराचं जर बहुवचन वापरलं तर कलापचं पण तुम्हाला बहुवचन वापरावं लागेल. जर कर्गजाचं बहुवचन वापरलं तर स्यूतहाचं पण बहुवचन वापरावं लागेल. त्यामुळे आता इथे मात्र दोघांचंही बहुवचन असेल तरच ते शोभून दिसणार आहे. पण इथे फक्त मानवाहाला सुद्धा केशाहा, एका माणसाला अनेक केस डोक्यावरती असू शकतात, तर त्याच्यामुळे मानवस्य केशाहा वापरलं तरी बरोबर आहे, मानवानाम केशाहा वापरलं तरी बरोबर आहे. मयूरस्य कलापहा, कर्गजस्य स्यूतहा, वस्त्रस्य आवरणम, नृपस्य कन्या. इथे सुद्धा हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की आता मी ही सगळी जी आत्ता जी उदाहरणं घेतली ती सगळी अकारांत पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी होती. आता तुम्ही जेव्हा पुढचा घटक सोडवणार आहात, कन्यापती, देवहा किरीटहा, गजहा शुंडा, गृहम द्वारम, कला साहित्यम, तर ज्याची षष्ठी करणार आहात तो शब्द कशाप्रमाणे चालतो आहे, मालाप्रमाणे चालतो आहे का, देवप्रमाणे चालतो आहे का, वनप्रमाणे चालतो आहे, हे बघून त्याप्रमाणे त्याची षष्ठी काय होते ते बघून ते ठरवून मग आपण त्याचं रूप, त्याचं षष्ठी करावी लागेल. आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला विभक्ती वापरताना आपण पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी, अकारांत, आकारांत, उकारांत, इकारांत या घटकाकडे नीट लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. पुढचं बघूया, सप्तमी अधिकरण. पाणिनीचं सूत्र आहे सप्तम्यधिकरणे च, असं पाणिनीचं सूत्र आहे. अधिकरण म्हणजे स्थान. कुत्र करोती, कुत्र म्हणजे कुठे, कुठे ह्याचा अर्थ ते स्थान आलं. ते स्थान जिथे सांगितलं जातं ना तर त्याची सप्तमी करतात. इथे बघा आता एक पात्र दिसतंय तुम्हाला, त्या पात्रामध्ये फुलं ठेवली आहेत सुंदर अशी लाल गुलाबाची, आणि त्या पात्रामध्ये पुष्प ठेवली आहेत, म्हणून पात्र या पदाचं कारक काय आलं, अधिकरण. आता इथे अधिकरण हे मात्र कारक आहे. आपण षष्ठी संबंध हे कारक नाही असं सांगितलेलं होतं मी तुम्हाला, पण अधिकरण मात्र कारक आहे आणि हे कारक लक्षात ठेवायचं आहे, कारण हे खूप ठिकाणी वापरावं लागतं तुम्हाला किंवा वापरलं जातं ते तुम्हाला ओळखावं लागतं. पात्रे पुष्पाणी, पात्रे हे स्थान आहे, कशामध्ये फुलं ठेवलेली आहेत, पात्र, आणि म्हणून पात्रे हे सप्तमीचं एकवचन वापरलं आपण. पात्रम हा शब्द वनमप्रमाणे चालतो, आणि वनम जरी त्याचं प्रथम आणि द्वितीय द्विवचनाचं रूप जरी वने असं असलं सप्तमीप्रमाणे, तरी इथे आपल्याला माहिती आहे की दोन पात्र नाही आहेत, एकच पात्र आहे. मग एक वचन काय बरं होतं, सप्तमी तर वापरायची आपल्याला, कारण अधिकरण आहे इथे, एकवचन द्विवचनाचा संबंधच नाही आहे काही, आणि त्याच्यामुळे पात्रे असं वापरावं लागेल, सप्तमी वापरावी लागेल, कारण ह्याचं कारक आहे अधिकरण, स्थान कळलेलं आहे. इथे एक बाऊल दिसतोय आपल्याला, कटाह, आणि चमचा दिसतोय चमसहा. आता त्या बाऊलमध्ये तो चमचा ठेवलेला आहे. चमसहा कुत्र असती, चमसहा कटाहे असती. जेव्हा आपण अधिकरण शोधतो की अधिकरण काय आहे ह्याच्यामधलं किंवा स्थान शोधतो, तेव्हा कुत्र असा प्रश्न क्रियापदाला विचारला की अधिकरण कळतं, आणि जेव्हा अधिकरण कारक आहे हे निश्चित होतं त्या शब्दाचं, तेव्हा सप्तमी वापरायची असते. पुढे बघूया, वनम भोजनम अशी जोडी आहे ही. तर वनामध्ये भोजन असं म्हटलेलं आहे. आता इथे भोजन जे आहे ते कुठे आहे, कुत्र भोजनम वर्तते, कुत्र भोजनम भोजयन्ति बालकाः, वने भोजनम भोजयन्ति बालकाः, आणि म्हणून कुत्र भोजयन्ति, वने भोजयन्ति, अधिकरण स्थान कळलेलं आहे. जी क्रिया घडतीये त्याचं स्थान सांगणारं जे कारक आहे
ते अधिकरण असतं आणि अधिकरणाचं सप्तमीची विभक्ती असते. पुढे बघूया. आता तुम्ही शाळेत तर आत्ता जात नाही आहात, पण शाळेत जात होतात आणि शाळेत विद्यार्थी असं म्हटलेलं आहे इथे. शाला आणि छात्राहा अशी ही जोडी आहे. आता इथे पुन्हा मी तुम्हाला तेच सांगेन की इथे वने भोजनम आहे म्हणून इथे शाले छात्राहा असं होईल का? नाही, शाला हा शब्द मालाप्रमाणे चालतो आणि माला हा जो शब्द आहे तो स्त्रीलिंगी शब्द आहे. स्त्रीलिंगी शब्दाची काही रूपं खूप वेगळी होतात आणि म्हणून माला शब्दाचं सप्तमीचं एकवचन होतं मालायाम आणि म्हणून इथे काय झालं आहे, शाला शब्दाचं सप्तमीचं एकवचन झालं आहे शालायाम. याकडे फार लक्ष ठेवावं लागतं. कधी कधी काय होतं, सप्तमी कळते आपल्याला किंवा कोणती विभक्ती रादर वापरायची ते कळतं, पण ती विभक्ती वापरताना आपण पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे का नपुंसकलिंगी आहे याचा विचार करत नसलो तर ते चुकतं. म्हणजे आम्हाला शिक्षकांना जेव्हा तुम्हाला तुमचं काम तपासायचं असतं, तुम्ही केलेलं काम, तेव्हा आम्हाला लक्षात हे येतं की तुम्हाला विभक्ती तर कळलेली आहे, पण चुका का होतात, तर आपण पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे का नपुंसकलिंगी आहे आणि ते कशाप्रमाणे चालणार आहे ते पण बघितलेलं नसतं. तर त्याच्याकडे नीट लक्ष ठेवायचं की मूळ शब्द कोणता आहे, तो कशाप्रमाणे चालणार आहे, त्याची विभक्ती कोणती वापरायची आपल्याला आणि त्या विभक्तीचं रूप काय होतं ते बघितलं की आपलं चुकणं शक्यच नाही आहे. इथे पुन्हा मी तुम्हाला काही जोड्या दिलेल्या आहेत. संगणकाहा अंकाहा, कशात काय आहे, कुठे कोण आहे. अंकाहा, कुठे आहेत अंक, संगणकात, म्हणून संगणके अंकाहा. संगणक हा शब्द जेव्हा आपण बघतो तेव्हा तो संगणक देवप्रमाणे चालणार. देवे ही सप्तमी आहे म्हणून संगणके ही सप्तमी. अशा पद्धतीने विचार केला तर चुकणं शक्यच नाही आहे. स्यूतम आणि पुस्तकानी, स्यूत शब्द आहे तो कशाप्रमाणे चालणार, तो नपुंसकलिंगी शब्द आहे आणि म्हणून वने ही सप्तमी आहे. स्यूते पुस्तकानी. आसंदहा, आसंदहा ह्याचा अर्थ टेबल, आसंदहा म्हणजे टेबल आणि त्याच्यावरती सुधाखंडाहा, सुधाखंडाहा हा शब्द तुम्हाला चित्रपदकोशात आहे. सुधाखंड म्हणजे खडू, तर खडू कुठे आहेत, त्याचं स्थान कोणतं आहे, टेबल हे स्थान आहे म्हणून ते अधिकरण झालं. अधिकरणकारक आहे म्हणून त्याची सप्तमी वापरायची. आसंदे सुधाखंडाहा. पेटिका अलंकाराहा, पेटिका म्हणजे पेटी. आता पेटिका हा शब्द जो आहे तो कशाप्रमाणे चालणार आहे, मालाप्रमाणे चालणार आहे. हे पक्क ध्यानात धरायचं बरं का. कशाप्रमाणे चालणार आहे हा प्रश्न विचारल्याशिवाय त्याची विभक्ती वापरायचीच नाही. माला हा शब्द जो आहे त्याची सप्तमीची विभक्ती काय, रूप काय होतं, मालायाम, म्हणून पेटिकायाम अलंकाराहा. इथे अलंकार हा शब्द मी मराठीप्रमाणे लिहिला आहे पण तो अलंकार हा न वापरायचा आहे बरं का. तिथे गणित विषय जसा मी अंकमध्ये लिहिला आहे ना तसा, गणित विषय हा अंकाहा, कशात काय आहेत, अंक कुठे आहेत, गणित विषयात आहेत आणि म्हणून गणित विषये अंकाहा. विषय तो विषय म्हणून देवप्रमाणे चालणारे आणि देवप्रमाणे चालणारे म्हणून देवे म्हणून गणित विषये अंकाहा. तसंच आता तुम्ही संस्कृत भाषा श्लोकाहा, पुस्तकं कथाहा, उद्यानं वृक्षाहा, विश्वम कोरोना मस्तकम चिंतनम या जोड्यांचा पण तुम्ही करायचं आहे. यूट्यूबवरच्या ज्या खाली कॉमेंट्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही ते टाका, मी तुम्हाला नक्कीच प्रतिसाद देईन. जर काही तुमचं चुकत असेल, अजून काही थोडंसं स्पष्ट करून सांगायला हवं असेल तर तेही मी तिथे लिहीन. बरोबर असेल तरी त्याचा प्रतिसाद देईन. आणि हा सराव सतत जर केला आपण तर कारक हा जो भाग आहे तो अतिशय सोपा जाणार आहे आपल्याला. आणि जेव्हा कारक आपल्याला कळतं ना तेव्हा चित्रवर्णन, निबंध, बाहेरचं भाषांतर किंवा बाहेरच्या उतार्यावरचे किंवा श्लोकांवरचे प्रश्न आणि अशी अनेक घटक आहेत संस्कृतमधले की जे कारकांवर अवलंबून आहेत, असे सगळे कळतात. धड्यांचे अर्थ आपल्याला स्पष्ट होतात. कोणती विभक्ती कशी वापरलेली आहे, कर्ता कर्म क्रियापदाची कोणती विभक्ती वापरली आहे, त्याच्यावरून पुढे वाच्यपरिवर्तन हा घटकसुद्धा तुम्हाला सोपा जातो. म्हणजे बरेच घटक आहेत संस्कृतमधले, व्याकरणामधले, ते या कारकावर अवलंबून आहेत. ते अगदी स्पष्ट होतात तुम्हाला आणि त्याचा सराव करणं अतिशय गरजेचं आहे. धन्यवाद.